ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह 2024 साजरा करणार आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत आजपासून त्याची सुरुवात होणार आहे आणि आजचा आपला पहिला दिवस आहे। सर्वात आधी मी सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देतो। आज आपला महसूलचा नवीन वर्ष आमचं सुरुवात होतं, जसं मार्च एंडिंग नंतर एक आर्थिक वर्ष आपलं सुरुवात होतं तसं महसूलचं आजपासून 1 ऑगस्टपासून आजपासून 2024-25 सुरू होणार आहे। तर महसूल सप्ताहाच्या साठी आपण एक छोटेखानी प्रोग्राम आपण इथे आयोजित केलेला आहे वेगवेगळे। तर त्यातला पहिला प्रोग्राम पहिला उपक्रम किंवा कार्यक्रम आज आहे आपला महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवड्याचा शुभारंभ करणे। त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत जे फॉर्म आपल्याला भरायचे ते आपण भरून घेणार आहे। महिला व बाल विकास प्रकल्प यांच्यातर्फे सर्व गावात तर सुरूच आहे, प्रत्येक अंगणवाडी सेविका वगैरे करतातच आहेत, पण त्याच्यासाठी आपल्या इकडे सुद्धा दिवसभर आज तो प्रोग्राम होणार आहे। सर्वांनी नोंदणी करून घ्यायची आहे ज्यांची राहिली आहे त्यांची। आता आपण सुरुवात करूया।
देव तुला माझी वंदना। झूले जग का हर कण, वैसे ही झूलेंगे सबका मन। आपके चरणों में है नमन, आपके चरणों में है नमन। स्वागतम 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 स्वागतम। गीत नया गाएंगे, प्रकाश हम फैलाएंगे, आगे बढ़ते जाएंगे, हर बात से टकराएंगे। गीत नया गाएंगे, प्रकाश हम फैलाएंगे, आगे बढ़ते जाएंगे, हर बात से टकराएंगे। जैसे खुशबू फूल की भरते एक नई उमंग, वैसे ही झूलेंगे सबका मन। आपके चरणों में है नमन, आपके चरणों में है नमन। स्वागतम 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 स्वागतम। आता आपला मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे। आता सुरुवातीला आपण आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोळी मॅडम यांचं स्वागत ग्रामपंचायत सदस्य प्रेरणा पोषिता यांच्या हस्ते करणार आहे। धन्यवाद दत्तदादा। पुढचं स्वागत आपले कुणबी सेनेचे पदाधिकारी श्री प्रदीप वरड यांचं स्वागत हानिवली सरपंच श्री भरत हजारे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन 2 शब्द बोला। त्यांनी आमचं सगळ्यांचं स्वागत केलं, पण मी विनंती करतो आदरणीय कोळी मॅडमना की आमचे मंडळ अधिकारी भोईरांना यांचं आपण स्वागत करावं। यांचं स्वागत सन्माननीय एडी दादा यांना विनंती करतो की आपण दत्ता दोईपडे आणि दादा यांचं स्वागत करा। तिथे समोर या ना। चालेल चालेल। तसेच उमेश कराडे यांचं स्वागत मी उमेश पष्टे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करा। आजच्या आपल्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कोळी मॅडम या ICDS विभागाच्या सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत। तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या खानिवली मंडळ कार्यालयाचे मंडळ अधिकारी भोईरांना, तसेच आमचे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ मार्गदर्शक
आमच्या गावचे जावाई, आमचे भाऊजी, एक प्रसिद्ध उद्योगपती श्री उमेश पष्टे, ह्या आमच्या गावचे पोलीस पाटील नितीन पाटील, तसेच गौरवपूर गावचे प्रदीप हारड कुणबी सेनेचे पदाधिकारी, तसेच आपल्या पंचक्रोशीतील उपस्थित सर्व सन्माननीय पोलीस पाटील, माझे ग्रामपंचायतमधील सहकारी सदस्य, प्रेरणा समोर महिला भगिनी, तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आणि आज ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सर्व इथे उपस्थित आहेत. मला वाटतं आमच्या कणिवली गावातीलच बऱ्यापैकी सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी इथे उपस्थित आहेत. म्हणजे काय करायचं आपल्याला, मुख्यमंत्र्यांच्या बहिणींचा फॉर्म भरायचा आहे आणि तो मुख्यमंत्र्यांच्या बहिणींकडेच आपल्याला तो सबमिट पण करायचा आहे, बरोबर. आणि एकंदरीत महिला बाल कल्याण ICDS जे विभाग आहे तालुक्याचा, यांच्याकडे हा एक कार्यक्रम केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने योगायोग असा आहे की आपण दरवर्षी महसूल सप्ताह हा साजरा करणारी भोईरांनी खूप सगळी सुविधा इथे उपलब्ध केलेली आहे. त्यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन आणि काल 2 दिवसापासून सतत ते ह्या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. मग त्यांच्या सर्कलच्या अंतर्गत जेवढे काही डिपार्टमेंट येतात या सगळ्या डिपार्टमेंटबरोबर कॉन्टॅक्ट करणं, त्या डिपार्टमेंट मधून जास्तीत जास्त लाभार्थी आपल्याकडे आले पाहिजेत या संदर्भामध्ये ते प्रयत्न करीत होते. पोलीस पाटील असू देत, ग्रामपंचायतीचे सरपंच असू देत, ग्रामसेवक असू देत, महिला बाल कल्याण ICDSच्या अंगणवाडी सेविका असू देत किंवा आशा वर्कर असू देत, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत, बहिणींपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. या अनुषंगाने गेल्या 2 दिवस आदरणीय अण्णांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि अपेक्षित आपल्याला हे होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थिती महिलांची ही हवी होती. परंतु एक त्याच्यामधली एक वास्तविकता पण आपल्याला स्वीकारावं लागेल की अण्णा बऱ्याच जवळपास 80 ते 85% महिलांनी हे फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम हा उपस्थितीवर निश्चितपणे जाणवेल. परंतु जे काही खरं तर आपल्याला आता काय हा जो पायलट जे काही रण आपल्याला घ्यायचं आहे, हे काय करायचं आहे की ज्या महिला आत्तापर्यंत वंचित आहेत, ज्या सुशिक्षित आहेत, ज्यांना माहीत झालं योजना डिक्लेअर झाली, त्यानंतर दुसऱ्या त्या तिसऱ्या दिवसापासून महिलांची गर्दी ही ग्रामपंचायत असू दे किंवा अंगणवाडी असू दे किंवा जे काही CSC सेंटर आहेत तिकडे व्हायला सुरुवात झाली. परंतु अजूनही अशा महिला आहेत की त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं आहे. अजून अशा महिला आहेत की त्यांचा फॉर्म भरणं हे गरजेचं आहे आणि त्याच म्हणजे तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण आज ह्या मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, महसूल डिपार्टमेंटच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निश्चितपणे मला असं वाटतं की गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये तुमच्या अंतर्गत असलेला प्रत्येक गाव जो आहे याच्यामधले जी प्रत्येक महिला ज्या त्या निकषामध्ये जर बसत असेल तर तिला तो लाभ मिळालाच पाहिजे. कारण कुठेतरी महिला ही एक आत्मनिर्भर किंवा महिलांचा आपण नेहमी 8 मार्च ज्यावेळेस आपण साजरा करीत असतो त्यावेळेस आपण महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिला ह्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, महिलांना स्वयंरोजगार निर्मिती झाली पाहिजे, महिलांनी काहीतरी पुढे येऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून अनेक शासन स्तर असू देत किंवा सामाजिक स्तर असू देत याच्यावर हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू असतात. परंतु ज्यावेळेस शासनाच्या अशा काही महिलांच्यासाठी खास योजना जेव्हा घोषित होतात त्यावेळेस निश्चितपणे त्या महिलेला जे पात्रता किंवा त्या निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक महिलेला तो लाभ मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे घटक आहोत आणि आपल्या माध्यमातून त्या लाभार्थ्यापर्यंत हा मेसेज पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देणं ही नितांत गरज आहे आणि हे आपलं प्राथमिक जबाबदारी आहे, ही आपली प्राथमिक कर्तव्य आहे असं मला वाटतं. आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण अनेक ज्या काही महिला होत्या त्यांना आपण फॉर्म भरण्याचं काम किंवा आमच्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्याकडे जवळपास 100-100, 150-150 फॉर्म जमा झालेले आहेत. परंतु अशा पण आता गावातले हे चेहरे दिसत आहेत की त्या महिलांना खरोखर म्हणजे गरज आहे आणि त्या महिलांनी फॉर्म भरलेले नव्हते. परंतु आदरणीय अण्णांच्या माध्यमातून महसूल दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि आज ज्या काही वंचित महिला राहिलेल्या होत्या त्या महिलासुद्धा इथे आज आलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत काय होणार आहे की जो 100% गावामधले ज्या पात्रताधारक महिला आहेत, निकष पूर्ण करणाऱ्या महिला आहेत, त्यांना आज गावामध्ये लाभ मिळणार आहे.
आज हीच प्रत्येक परिस्थिती या मंडळातील प्रत्येक गावामधल्या महिलांना ह्यो लाभ मिळणं हे गरजेच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम खरं तर आयोजित केला. निश्चितपणे मी ग्रामपंचायतीच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं मनापासून असं स्वागत करतो. मंडळ अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यातून ज्या काही वंचित महिला आहेत त्या आज आपण इथे कव्हर करण्याचा त्या इथे प्रयत्न करणार आहोत. हा जो काही महसूल सप्ताह आहे, आजचा जो महसूल दिन आहे, याच्यामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम हे शासनाच्या माध्यमातून होत असतात. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असू देत, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असू देत, त्यानंतर स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ही पण एक ह्या सप्ताहाचा उद्देश आहे. लक्षात घ्या, स्वच्छ व सुंदर कार्यालय. तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी कार्यालयामध्ये काम करता, बरोबर आहे, आणि ते कार्यालय मग ती अंगणवाडी असू देत, ते प्राथमिक आरोग्य केंद्र असू देत, ग्रामपंचायत असू देत किंवा शासनाचे जे काही डिपार्टमेंट्सचे जे काही लाईन डिपार्टमेंटचे कार्यालय असू देत, हे स्वच्छ असणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते टापटीपपणे असणं गरजेचं आहे. तिथला रेकॉर्ड हे टापटीप म्हणजे व्यवस्थित लावणं गरजेचं आहे. त्याचाच ह्या सप्ताहाचा उद्देशच तो आहे की आपलं रेकॉर्ड व्यवस्थित असलं पाहिजे, आपला कार्यालयाचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे, तिथे कुठल्याही पद्धतीची घाण नसायला हवी. म्हणजे टापटीपपणा आणि स्वच्छता किंवा ह्या नीटनेटकेपणा ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या या सप्ताहाच्या अंतर्गत आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर एक हात मदतीचा दिव्यांगांचा कल्याणाचा हा सुद्धा या सप्ताहाचा एक भाग आहे. म्हणून मग आपल्याला तेही करायचं आहे की आपल्या अंगणवाडीच्या किंवा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जे काही दिव्यांग असतील त्या लोकांचा त्यांना मदतीचा हात, मग त्यांच्यासाठी ज्या काही शासन स्तरावरच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांचा लाभ त्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून मग ते सर्व लाईन डिपार्टमेंट ग्रामपंचायतचे यांनी एकमेकांची समन्वय साधून एकमेकांची विचार विनिमय करून त्यांना लाभ मिळवून देणं हा सुद्धा या सप्ताहाचा एक भाग आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जे काही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आहेत ह्या महसूल डिपार्टमेंटने त्यांचा एक स्वागत, त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार करणं हे सुद्धा या 15 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामधला एक अजेंडाचा विषय आहे. म्हणून जे सेवानिवृत्त असतील किंवा जे कार्यरत असतील या लोकांचा उचित असा सन्मान, यथोचित असा मान सन्मान होणं हे गरजेचं आहे. असा हा एकंदरीत 15 दिवसाचा कार्यक्रम या महसूल दिनाच्या निमित्ताने किंवा या महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने हा आपल्याला येत्या 15 दिवस करायचा आहे. आणि त्या महसूल दिनाचा पहिला म्हणजे ह्या पंधरवड्याचा मुहूर्त साधून आज या महसूल दिनानिमित्त मंडळ अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल खरोखर मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आपल्या माध्यमातून वंचित उपेक्षित ज्या महिला आहेत त्यांना आज इथे कुठेतरी लाभ मिळणार आहे ही निश्चितच समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा आपल्या मंडळ अधिकारी कार्यालय असू देत, आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत जे काही तलाठी कार्यालय असू देत, या सर्व आपल्या तलाट्यांचं आणि मंडळ अधिकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. फार डिटेलमध्ये त्यांनी आपला जो कार्यक्रम आहे 15वड्याचा महसूल सप्ताह, महसूल 15वडा तो त्यांनी सांगितलेला आहे. आता पुढे मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोळी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या स्पेशली त्यांचा जो त्यांच्या डिपार्टमेंटशी निगडीत जो आजचा आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भी जे फॉर्म भरायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये अजून काही टेक्निकल गोष्टी राहत आहेत का त्याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या इकडे एवढी मोठी टीम बसलेली आहे त्यांचं आणि आशा वर्कर आणि तसंच मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी ह्यांचा मी स्वागत करते. आपल्याला नारी शक्ती दूत हा ॲप दिलेला आहे. ह्या ॲपवर माहिती भरायची आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आज आत्ता जस्ट एक लिंक पाठवलेली आहे आम्हाला जिल्ह्यावरून. त्या लिंकमध्ये पण म्हणजे सगळ्यांना ह्याच्यात माहिती भरता येईल. म्हणजे ज्या सुशिक्षित महिला आहेत आणि काहींचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत
आपल्या जिल्ह्यातून लवकरात लवकर काम व्हावं ह्यासाठी आत्ता जस्ट एक लिंक आलेली आहे. ती लिंक मी आता माझ्या अंगणवाडी सेविकांना मी आता शेअर केलेली आहे आणि त्यांना मी आदेश देते की त्यांनी ती लिंक ज्या ज्या सुशिक्षित महिला आहेत की तुम्हाला मदत करू शकतील तर त्यांना पण ती लिंक शेअर करावी, म्हणजे तुम्हाला पण मदत होईल कामामध्ये. आणि आपल्या जिल्ह्यातल्या जेवढ्या महिला आहेत, ज्या पात्र महिला आहेत, ह्या पात्र महिलांना त्याचा लवकरात लवकर उपयोग होऊन त्याचा लवकरात लवकर लाभ मिळेल. त्यासाठी ही लिंक तुम्ही ज्या कोणी तुम्हाला मदत करणाऱ्या असतील किंवा मुलं किंवा तुमच्या मुली किंवा ज्या वंचित महिला आहेत म्हणजे त्यांचे फॉर्म भरलेले नाही आहेत आणि त्यांची मुलं शिकलेली असतील तर त्यांनाही ती लिंक तुम्ही शेअर करून ते फॉर्म भरू शकता. आणि जास्तीत जास्त जे केशरी कार्ड आहे सर्वप्रथम केशरी कार्डवाल्यांचं प्राधान्य दिलेलं आहे असा आता मेसेज आलेला आहे आम्हाला. आणि एवढं पाहिजे आणि 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न नसावं. तसंच ज्यांच्या घरी सर्व्हिस करणारी लोक आहेत, इन्कम टॅक्स भरणारी लोक आहेत, त्यांचा हा फॉर्म भरला म्हणजे रिजेक्ट होऊ शकतो. तसंच ह्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत की आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्मतारखेचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला. आणि हे जर का नसेल तर इलेक्शन कार्ड चालू शकतं. अजून एक फोटो पासपोर्ट साईजचा, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, एवढे कागदपत्र लागणार आहे. पेक्षा जे तुम्ही जे अंगणवाडी सेविका भरणार आहात, सर्वप्रथम तुमच्याकडे कुटुंबाची यादी असते. प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडे आहे ना यादी? हां, मग त्यापैकी किती लाभार्थी आहेत तुमच्याकडे? मॅक्झिमम किती कुटुंबाची यादी असते? एका अंगणवाडी सेविकेकडे जास्तीत जास्त किती कुटुंबाची असणारी यादी असते? जास्तीत जास्त 100च्या वर तर एकही अंगणवाडी सेविकेकडे कुटुंबाची यादी नाही. जास्तीत जास्त विचारतो सांगा. बघा, काम करायचं आहे बरोबर. 142 मध्ये किती लाभार्थी निघू शकतात? तरी सांगतो जास्तीत जास्त एका कुटुंबाला किती पात्र आहेत? 142 गुणिले 2 किती? जास्तीत जास्त 300. 300च्या वर लाभार्थी निघणार नाही एखाद्या अंगणवाडी सेविकेकडे, बरोबर. तर तुम्हाला या पद्धतीने काम करावं लागणार आहे. ज्यांच्याकडं ॲप चालतोय त्यांनी ॲपमध्ये भरायचं, ज्यांच्याकडं नाही त्यांनी इथं ऑफलाईन फॉर्म दिलेले आहेत ते भरून घ्यायचं आणि बाहेर येऊन तुम्ही ऑनलाईन करायचं. म्हणजे आपल्याला लाभार्थ्यापर्यंत जायचं आणि जोपर्यंत आपल्याकडे एक्झॅक्ट डाटा नाही तोपर्यंत आपण सांगू शकणार नाही की माझ्या कार्यक्षेत्रात किती लाभार्थी आहेत, किती पात्र आहेत आणि किती अपात्र आहेत. आता पात्रतेचे अपात्रतेचे निकष सगळ्याला माहीत आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये एकच करेक्शन आहे की 2,50,000 जर त्यानं बाह्य यंत्रणेद्वारे जर काम करत असेल, म्हणजे कुठं कंपनीत करत असेल, काही करत असेल, तर त्या व्यक्तीला लाभ द्यायचा की नाही द्यायचा? तुमचे डाऊट क्लिअर पाहिजे, तेच सांगतोय. तुमचे जोपर्यंत डाऊट क्लिअर नाहीत तोपर्यंत लाभार्थी निवडीला अडचण येतो. बाह्य यंत्रणे म्हणजे कंपनीत जर काम करत असेल आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तरी तो पात्र आहे. त्याची परमनंट जॉब आहे का त्या ठिकाणी, म्हणून तो पात्र आहे. आपल्याकडं कंपनीत काम करणारे भरपूर लोक असतात, त्यामुळं महत्वाचं आहे. आता ज्यावेळेस उत्पन्नाचा दाखला बोलतात त्यावेळेस तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रॅशन कार्ड, मॅक्झिमम मॅडमनी आता सांगितलं की केशरी रॅशन कार्डवाल्याला जास्त प्राधान्य द्या. का द्या? तर जेवढे पिवळे कार्डधारक आहेत
ते सगळे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत मॅक्झिमम. बरे, निराधार ज्याला 1,500 रुपयाचं कंटिन्यू महिन्याला जर पेमेंट भेटत असेल तर त्यांचं फॉर्म भरायचं आहे का? नाही. मग आपल्याकडे सोर्स कुठला आहे? जे की केशरी राशन कार्डवाले आहेत त्या लाभार्थ्याला आपल्याला सामावून घ्यायचा आहे. त्यासाठी पहिलं तुमचं काम आहे की एकूण कुटुंब किती, त्यापैकी आता तुम्हाला सांगायची गरज नाही की हा श्रीमंत आहे का हा गरीब आहे, बरोबर. त्याच्यापैकी तुम्हाला एकूण किती फॉर्म भरता येऊ शकतात आणि त्यापैकी किती भरलेले आहेत. जोपर्यंत हा डाटा तुमच्याकडे राहणार नाही ना तोपर्यंत सगळं काय होईल? काय झालं? तुम्हाला मॅडम म्हणतील तुमचे एवढेच का कमी, तुमच्याकडे नाही गेल्यावर कुठून आणणार आहोत तुम्ही? तुमच्याकडे जेवढे कुटुंब आहेत त्याच्यापैकी 2 लाभार्थी निवडायचे, त्याच्या व्यतिरिक्त निवडायचं आहे का? नाही. मग तुमच्याकडे एकूण कुटुंब माझ्याकडे 60, 120 लाभार्थी निवडू शकतो मॅक्झिमम. त्यापैकी पात्र माझे 60, अपात्र 60. तुमच्याकडे आता पुन्हा काम राहिलं का? हा, बरोबर. मग ह्या पद्धतीने जर काम केलं तर प्रत्येकाचं काम व्यवस्थिशीर होईल. बरं, त्या 60 मध्ये पण जे 40 आहेत ते फॉर्म भरून घ्यायचे आहेत, मॅन्युअली फॉर्म भरून घेऊ. कुठं तर तिथं नेट आहे, हे आहे. आणि मॅक्झिमम फॉर्म तुम्ही नारी शक्तीमधून भरा. का भरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पात्र फॉर्म मागे 50 रुपये तुम्हाला शासनातर्फे भेटणार आहे. तुमची जेवढी संख्या होईल तेवढे तुम्हाला ते मानधन म्हणून तुमच्या कार्याला म्हणून भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही बघा की तुम्ही काम करताना नारी शक्तीतून भरा. तुमच्या रेकॉर्डला ते नारी शक्तीला तुम्ही किती फॉर्म भरले त्याचा रेकॉर्ड दिसतो की नाही, बरोबर. त्यामुळं काम करताना प्रॅक्टिकली काम करा. आता लोक नाहीत, त्यांची जबाबदारी आहे असं नाही, आपलीच आहे. आता हे योजना ठेवण्यामागचं कारण काय? सगळ्यात महत्त्वाचं, तरी ज्या ज्या गावात 50-50, 48-50% पॉप्युलेशन असतो, 52-48, पण त्याच्यापैकी वर्किंग काम करणारे महिला किती आहेत? शासनाकडे, महाराष्ट्र शासनाकडे जेव्हा डाटा निघाला तर 18 ते 20% लोक आहेत. म्हणजे सगळ्या महिला, बाकीच्या ज्या महिला आहेत ते पुरुषावर म्हणण्यापेक्षा की आर्थिक परावलंबी आहेत, म्हणजे लोकांवर अवलंबून आहेत. लोकांवर अवलंबून राहिल्यानंतर एखाद्याकडून पैसे मागून घेतल्यानंतर खर्च करायला बंधन येतात की नाही? मग ते बंधनं कमी करण्यासाठी बहिणीला भेट म्हणून लाडकी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. ह्याच्यातून काय झालं? याच्यातून त्यांना आर्थिक बळ भेटलं. सोबत सोबत महिलांच्या काही वैयक्तिक अडचणी असतात, त्या वैयक्तिक अडचणी स्वतः सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना पैशाची गरज असते, यामुळं दिलेलं आहे. त्यामुळं ज्या वंचित लोक आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर सामावून घ्या. आणि उशिरा फॉर्म भरला म्हणून 1 जुलैचा हप्ता त्यांना भेटणारच आहे. 1 जुलैपासून सगळ्याला या योजना लागू झाल्या. जोपर्यंत तुमचे डाऊट क्लिअर होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही सांगणार नाही. परराज्यातील महिला आहे, आपल्या राज्यातील पुरुषासोबत लग्न झाले तर ती पात्र आहे की नाही? आहे. त्याच्यासाठी काय कागदपत्र घेणार तुम्ही? एकट्यानं सांगायचं. परंतु त्याचं काय? त्याचं शाळा सोडल्याचा दाखला काही, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला GR पूर्ण पाठ नाही, वाचून घ्या 1-2 वेळा, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. आणि फॉर्म भरताना तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे असणाऱ्या कुटुंबाच्या यादीप्रमाणे आता तुम्ही हे मीटिंग संपल्यानंतर प्रत्येकाने माझ्याकडे असणाऱ्या कुटुंबाची संख्या, त्यापैकी भरलेले फॉर्म, शिल्लक, अपात्र अशी जर माहिती दिल्या तर त्याच्या पद्धतीने आपल्याला आढावा घेता येईल की एकूण किती लाभार्थी आपल्या एरियातील वंचित आहेत आणि त्यांच्याकडं काय प्रोग्राम करता येईल. तुम्हाला जवळपास 10% लोक तर भेटतच नाही. हे प्रॅक्टिकल आहे. तुम्ही जाता, कोणी शेतावर जाते, तुम्ही घरी आल्या ते येते, म्हणजे हा लपंडाव चालूच असतो. पण त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना कसं सामावून घेता येईल. जर समजा तुम्ही अर्ज एखाद्या तिथल्या संबंधित लोकांना दिल्या जवळपास की बाबा ते आल्यानंतर त्यांच्याकडून भरून माझ्याकडे सादर कर, तर तो भरून घेईल, फोटो घेईल. गेल्यानंतर प्रत्येकाकडे डॉक्युमेंट राहणार. ते तेव्हापासून सुरुवात होते डॉक्युमेंट जमा करायची. तर तुम्ही थोडं थोडं तुमचं बघा, 100 काम करायचे आहे ना, रोज 5 जरी केलं तरी होऊन काय, परंतु 5चं टार्गेट ठेवून काम करा. आणि प्रत्येकाला 31 ऑगस्ट पर्यंत एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची घ्या. आणि बघा, तुम्हाला सांगतो 31 ऑगस्टला प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडे
यानंतर माझ्याकडे एकही लाभार्थी वंचित नाही असे प्रमाणपत्र घेतले जाते आणि त्यावेळेस तुमची तारांबळ होणार आहे की बाबा मी देऊ की नको, मला माहीत आहे की नाही, कोण राहिले की, हे नाही. तुमच्याकडे क्लिअर पाहिजे माझ्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त एकही नाही असं तुमचं काम पाहिजे, तर तुम्ही लगेच सही देणार. नंतर हे मॅडमला प्रेशर येणार, द्या फॉर्म द्या फॉर्म, तुम्ही यांना म्हणणार, मग तुम्ही म्हणणार मॅडम बघतो एकदा आहेत वाटते भरलेच नाही. तो विषय ठेवू नका आणि याच्यातून सगळ्यात जास्त लाभ देण्याचा करा. हे मुळात तुमचं कामासोबत एखाद्याला आर्थिक मदत एक समाजकार्य पण आहे. काम प्लस समाजकार्य झाल्यानंतर आनंद निर्माण झालं पाहिजे काम करताना. आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दत्तदात्या. आपलं शासन एखादी योजना चालू करतं तेव्हा आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं काहीतरी चालू म्हणून केलेली आहे, काही त्याच्या मागे हेतू नसेल, पण असं नसतं. वरिष्ठ लेवलला किंवा वरच्या स्तरावर त्या मागचा जो हेतू असतो तो दत्तदात्यांनी आता तुम्हाला फार स्पष्टपणे सांगितला. तर कृपया आपल्या सर्वच अंगणवाडी सेविकांना माझी विनंती आहे, कारण मी मगाशी बिलोशीमध्ये विचारलं तर त्यांचं काम बऱ्यापैकी झालंय, पण जे पाडे आहेत आपल्या इथे जे कोपऱ्यात एखादे की तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या पाड्यावरचे महिला आपल्या अंगणवाडी सेविकांच्या ऑफिसपर्यंत पोहोचू शकत नाही, तिकडे कृपया सर्वांनी काळजी घ्या. सर्व माझ्या सरपंच, आता आपल्याकडे खानिवलीचे सरपंच आहेत, पण आपल्या पंचक्रोशीमध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्वच सरपंच आणि त्यांच्या पूर्ण बॉडीला माझी विनंती आहे की त्यांनी देखील वैयक्तिक एक 2-4 दिवसात याचा आढावा घेत राहावा. सर्व सन्माननीय पोलीस पाटील आहेत की ज्यांचा गावामध्ये सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट असतो, त्यांनी पण कृपया याकडे थोडं लक्ष द्यावं. देतातच आपले सर्व पोलीस पाटील, त्यांना याचं सांगण्याबद्दल जास्त हे नाही, पण कृपया सर्वांनीच एक आपली योजना म्हणून, फक्त एक GR आलाय किंवा आपले वरिष्ठ सांगतात म्हणून याच्याकडे पाहू नका. आता आपण हा कार्यक्रम थोडा आटोपता घेऊया. मॅडम साहेब येत असतात. सर्व कार्यक्रमाला पोलीस पाटील, गावचे सरपंच आणि खानवेली तसेच बाल कल्याण विभागाच्या मुलींना आणि त्यांच्या सर्व स्टाफ, अंगणवाडी सेविका आणि इतर सगळ्या लाभार्थी यांचे इथे समोर लोक थांबा एक मिनिट खाली वा. काम आहे